नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्याचे प्रकार म्हणजेच टाइप ऑफ सेंटेन्सेस या टॉपिक वरती बोलणार आहोत। तर पहा, वाक्याचे मेन 4 प्रकार आहेत। तसे वाक्याचे भरपूर प्रकार पडतात, परंतु आपण इथे मेन प्रकार यावरती बोलणार आहोत। आता वाक्याचे 4 मेन प्रकार कोणते तर पहा, पहिला आहे विधानार्थी वाक्य, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स। दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। तिसरा आहे आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि चौथं उद्गारवाचक वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। आता पहा, हे जे मेन प्रकार आहेत यामध्ये विधानार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला आपण काय म्हणतो विधानार्थी वाक्य। आता जर तुम्ही 2, 3, 4 हे वाक्य पाहिली तर प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक वाक्य या शब्दांमध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे। प्रश्नार्थी म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असणार आहे प्रश्न, काय केलेला असणार आहे प्रश्न, त्याला आपण काय म्हणणार प्रश्नार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असणार आहे आज्ञा केलेली असणार आहे, त्याला आपण म्हणणार आज्ञार्थी। उद्गारवाचक म्हणजे त्यात एखादा उद्गार असणार आहे त्याला आपण म्हणणार उद्गारवाचक वाक्य। आणि या व्यतिरिक्त जे असणारे ते आहे विधानार्थी वाक्य म्हणजे हे केवळ विधान असणार आहे। ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास आपण विधानार्थी वाक्य म्हणतो। फॉर एक्झाम्पल आहे माझे वडील आज परगावी गेले। हे जे वाक्य आहे, हे जे एक्झाम्पल आहे ते आहे विधानार्थी वाक्याचं, म्हणजे त्यामध्ये फक्त आपल्याला विधान दिसतंय, म्हणजेच काय हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स। आता दुसरं पहा, प्रश्नार्थी वाक्य इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। यामध्ये आपल्याला प्रश्न दिसून येणार आहे, म्हणजे आपण समोरच्याला एखादा प्रश्न विचारतो। जसं की फॉर एक्झाम्पल पहा, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो। फॉर एक्झाम्पल आहे तू मुंबईस केव्हा जाणार आहेस, म्हणजे मी समोरच्याला विचारतीये की तू कधी मुंबईला जाणार आहेस, म्हणजे मी प्रश्न केलाय। अशा वाक्यांना आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य। यानंतर पहा आज्ञार्थी वाक्य। आता आज्ञार्थी वाक्यामध्ये काय होतं की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध केला जातो। यांना आपण काय म्हणतो आज्ञार्थी वाक्य। म्हणजे त्या वाक्यामध्ये आपण समोरच्याला आज्ञा करतो किंवा विनंती करतो, प्रार्थना करतो। जसं फॉर एक्झाम्पल मुलांनो चांगला अभ्यास करा। एक शिक्षक आपल्या स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना काय करतो आज्ञा करतो की मुलांनो चांगला अभ्यास करा, किंवा परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे। आपण देवाला प्रार्थना करतो की मला चांगली बुद्धी दे। अशा वाक्यांना आपण काय म्हणतो आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स। आता चौथा जो प्रकार आहे तो आहे उद्गारवाचक वाक्य, एक्सक्लेमेटरी मार्क्स। आपण कधी बोलताना म्हणतो वाव किती छान आहे, म्हणजे एकदम आपल्या तोंडून असे वाव किंवा वेल, ओ गॉड, कम ऑन, अरे बापरे असे शब्द निघतात। अशा शब्दांना काय म्हणतात एक्सक्लेमेटरी वर्ड्स, की ज्यानंतर आपण एक्सक्लेमेशनचं काय देतो साइन देतो। अबब केवढी प्रचंड आग आहे, अशा वाक्यांना आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य। यामध्ये एक्सक्लेमेटरी मार्क्स हा कंपल्सरी असतो, याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी मार्क्स। या अगोदर अशा प्रकारचे शब्द येतात अबब, वेल, वाव, ओ गॉड, कम ऑन, अरे बापरे। अशा प्रकारच्या वाक्यांना आपण म्हणणार उद्गारवाचक वाक्य। तर पहा, हे वाक्याचे मेन 4 प्रकार आहेत की जे माहीत असणं फार गरजेचं आहे। भरपूर वाक्य दिली, त्या वाक्यांमध्ये विधानार्थी वाक्य कोणतं, प्रश्नार्थी वाक्य कोणतं, आज्ञार्थी वाक्य कोणतं आणि उद्गारवाचक वाक्य कोणतं हे माहीत असणं फार गरजेचं आहे। आता पहा, कधी काय होतं की वाक्यातील विधाने हे केव्हा केव्हा होकारार्थी असतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलं की गोविंदा अभ्यास करतो। आता या होकारामध्येच नकार देखील असतो, म्हणजे केव्हा केव्हा विधानात नकार असतो, त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही। अशा वाक्यांना आपण काय म्हणतो नकारार्थी। म्हणजे ज्या वाक्यांमध्ये नाही, नॉट असे सेंटेन्स येतात, असे वर्ड्स येतात, त्यांना आपण काय म्हणतो नकारार्थी वाक्य। या होकारार्थी व नकारार्थी वाक्यांनाच एकतर करणरूपी किंवा अकरणरूपी वाक्य देखील म्हणलं जातं। परंतु हे जे
प्रकार आहेत ती आपल्याला शिकण्याची गरज नाहीये। सध्या आपल्याला फक्त या 4 पॉइंटवरती फोकस करायचं आहे। हे 4 वाक्य माहीत असणं फार गरजेचं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टाइप ऑफ सेंटेन्सेस पाहिलेले आहेत। आता दररोज आपण एका टॉपिक वरती बोलणार आहोत। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला उत्सुकता पण असेल की आता नेक्स्ट व्हिडिओ कशावरती येणार आहे। असंच आपण रोज थोडा वेळ आपण इंग्लिश शिकण्यासाठी देणार आहोत, जेणेकरून भविष्यात तुम्हाला करिअर घडवताना, करिअर बनवताना अडचणी येणार नाही। तर चला, आज आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॉइंट शिकूया। धन्यवाद।